नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यशवंत सायन्स क्लासेस. यापूर्वी आपण कार्बन कंपाऊंड्सच्या कंबशन आणि ऑक्सिडेशन म्हणजे ज्वलन आणि ऑक्सिडीकरण ह्या दोन अभिक्रिया पाहिल्या. आज पाहतोय ॲडिशन रिॲक्शन म्हणजे समावेशन अभिक्रिया. ॲडिशन म्हणजे ॲड होणे. एका रिॲक्टंटमध्ये दुसरा रिॲक्टंट जर ॲड होत असेल म्हणजे त्याचा समावेश होत असेल तर त्या अभिक्रियेला ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेली कॉम्बिनेशन रिॲक्शन हा तसाच प्रकार आहे, म्हणजे संयोग अभिक्रियेसारखाच प्रकार आहे. तिथं सुद्धा दोघांपासून एक उत्पादित मिळत होतं. इथं सुद्धा एका रिॲक्टंटमध्ये दुसरा रिॲक्टंट ॲड होतो आणि एक प्रोडक्ट आपल्याला मिळते. आता ही जी ॲडिशन रिॲक्शन आहे ती फक्त अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्येच पाहायला मिळते. अनसॅच्युरेटेड म्हणजे असंतृप्त किंवा असंपृक्त, म्हणजे ज्या कार्बनमध्ये कार्बन कार्बन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो अशा हायड्रोकार्बनमध्येच आपल्याला ॲडिशन रिॲक्शन म्हणजे समावेशन अभिक्रिया पाहायला मिळते. उदाहरणामध्ये आपण जे तेल खातो ती बहुतेक तेल, त्यातले सर्व तेल हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल ऑइल्स, सोयाबीन ऑइल असेल, सूर्यफूल असेल, शेंगदाणा तेल असेल, तर हे सर्व अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. आणि तशाच्या बाबतीत आपल्याला हे ॲडिशन रिॲक्शन पाहायला मिळते. आता हे ॲडिशन रिॲक्शन होते का नाही हे पाहण्यासाठी एक टेस्ट केली जाते, त्याला आयोडीन टेस्ट किंवा ब्रोमीन टेस्ट म्हणतात. तर यामध्ये एक तेल घेऊन, कुठलं तरी तेल घेऊन त्यांच्यामध्ये जर आपण आयोडीन किंवा ब्रोमीन यांचे लिक्विड टाकले, आयोडीन आपल्याला सहजरित्या उपलब्ध होऊ शकते. मेडिकलमध्ये टिंक्चर आयोडीनच्या रूपामध्ये आयोडीन सहज उपलब्ध असते. याचा रंग ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचा असतो. ब्रोमीन मात्र आपल्याला सहजासहजी उपलब्ध होणार नाही, तो आपल्याला प्रयोगशाळेतच मिळेल. त्याचा रंग लालसर असतो. तर हे टिंक्चर आयोडीन घेऊन आपण घरच्या घरी सुद्धा हा प्रयोग करून पाहू शकतो. घरी जे आपण तेल खातो त्या तेलामध्ये जर टिंक्चर आयोडीनचे 1-2 थेंब टाकले आपण, तर ते आपल्याला नाहीसे होताना दिसतील. नाहीसे झाले कारण तो आयोडीन तिथं वापरला गेला म्हणजे त्याची ॲडिशन झाली. आणि त्यामुळं ते तेल, ते आयोडीनचा जो ब्राऊन कलर आहे तो आपल्याला नाहीसा झालेला दिसेल. तर हा प्रकार आपल्याला फक्त अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या बाबतीतच पाहायला मिळू शकतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन उदाहरणामध्ये आपण घरी वापरतो तो व्हेजिटेबल घी, वनस्पती घी, किंवा त्याला सोप्या भाषेत आपण डालडा म्हणतो. त्याच्या बाबतीमध्ये मात्र अशा पद्धतीची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणजे हा जो टिंक्चर आयोडीन आहे तो नाहीसा होणार नाही. जखम झाल्यानंतर जो लावतो तो असतो टिंक्चर आयोडीन, तपकिरी रंगाचा लिक्विड असतो, तो आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो. आणि खाद्यतेल आणि डालडा सुद्धा सहज उपलब्ध होतो. तर हा प्रयोग आपण घरच्या घरी सुद्धा करून पाहू शकतो. ॲक्च्युली ही ॲडिशन रिॲक्शन घडली म्हणजे नेमकं काय घडलं, तर
अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचं रूपांतर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये झालं. फॉर एक्झाम्पल आपण सोपे सोपे आणि छोटे छोटे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पाहू. उदाहरणामध्ये समजा आपल्याकडं इथिन आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये आपण आयोडीनचे थेंब टाकले. आयोडीन I2 च्या रूपात, तर ब्रोमीन Br2 च्या रूपात आढळतो. हा आपला आयोडीन, हा याच्यामध्ये आपोआप ऍड होईल. ऍड होईल म्हणजे इथले डबल बॉन्ड तुटतील. डबल बॉन्ड तुटून CH2 सिंगल बॉन्ड CH2 बनेल आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी एक एक न कमी झाल्यामुळं प्रत्येक कार्बनला एक एक बॉन्ड करायला संधी मिळेल आणि हा आयोडीन त्या कार्बन सोबत, त्या प्रत्येक कार्बन सोबत एक एक अशा पद्धतीनं बॉन्ड बनवली आणि आपल्याला मिळेल 2 आयोडीन असलेला डाय आयोडो इथेन किंवा 1,2 डाय आयोडो इथेन म्हणलं तरी चालेल. डाय म्हणजे 2, आयोडो म्हणजे आयोडीन आणि इथेन म्हणजे 2 कार्बनचा अल्केन. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं इथला बॉन्ड तुटला, 2 पैकी एक बॉन्ड तुटून त्या प्रत्येक कार्बनवर एक एक या पद्धतीने 2 आयोडीनचं ह्या इथिन मध्ये काय झालं, समावेशन झालं म्हणजे ऍडिशन झालं. आता असं का घडलं? आपोआप बॉन्ड का तुटले? कारण जसं की आपल्याला माहित आहे, हा डबल बॉन्ड बनवण्यासाठी ह्या इथिन मध्ये या दोन्ही कार्बननं प्रत्येकी 2-2 इलेक्ट्रॉन दिले होते. 2-2 इलेक्ट्रॉनची भागीदारी केल्यामुळं या एकाच ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन एकत्र आले होते आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं ते 4ही इलेक्ट्रॉन एकमेकांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करतील ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन, ज्याला आपण काय म्हणतो, विद्युत चुंबकीय प्रतिकर्षण. ह्या प्रतिकर्षणामुळं ते इलेक्ट्रॉन नेहमी एकमेकांसोबत भांडत असतील आणि एकमेकांपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असतील आणि आयोडीन टाकून आपण त्यांना एकमेकांपासून दूर जाण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यामुळं 2 बॉन्ड असलेला डबल बॉन्ड तुटून जाईल आणि त्या ठिकाणी फक्त सिंगल बॉन्ड बनेल आणि हे प्रत्येकी एक एक इलेक्ट्रॉन या आयोडीन सोबत भागीदारी करतील. अशा पद्धतीनं आपल्याला डाय आयोडो इथेन मिळेल. अशाच पद्धतीची रिॲक्शन जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणारा म्हणजे इथाईन किंवा त्यालाच ॲसिटिलीन म्हणतो आपण, त्यासोबत सुद्धा अशाच पद्धतीची अभिक्रिया घडेल. आता आपण जे तेल वगैरे वापरतो ते सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड हे कसं ओळखणार? तर आपल्या तेलांमध्ये लिनोलिक ॲसिड हा एक महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचं तेल आहे. त्याचा फॉर्म्युला आहे C17H31 COOH. आता हा आहे लिनोलिक ॲसिड, याचं नाव लिनोलिक ॲसिड. आपण यापूर्वी पाहिलंय की अल्केन ग्रुपमध्ये कार्बनच्या संख्येच्या दुप्पट हायड्रोजनची संख्या असते आणि त्यामधून जर एक हायड्रोजन निघून गेला तर त्या एका हायड्रोजनची जागा कुठला तरी गट फंक्शनल ग्रुप घेत असतो. जसं इथं
कार्बनची संख्या 17 आहे, तर हायड्रोजनची संख्या 35 आणि कार्बन COOH हा ग्रुप असायला पाहिजे होता. पण इथं हायड्रोजनची संख्या 31 आहे, म्हणजे आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा 4 ने कमी आहे, आणि त्यामुळं हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. या उलट जो स्टिअरिक ॲसिड आहे C17H35 COOH हे सुद्धा एक प्रकारचं तेल आहे, पण ते सॅच्युरेटेड आहे, म्हणजे हा वनस्पती घी मधला कंपोनेंट आहे स्टिअरिक ॲसिड. हा स्टिअरिक ॲसिड हा आपल्याला इथं सॅच्युरेटेड दिसेल. याच्यामध्ये कार्बनची संख्या 17, तर हायड्रोजनची संख्या त्याच्या दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त, म्हणजे जेवढी आपल्याला पाहिजे होती तेवढी आहे, आणि जो एक हायड्रोजन इथं असायला पाहिजे होता त्याची जागा COOH न घेतलेली आहे. अशा पद्धतीनं हा आहे आपला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन किंवा सॅच्युरेटेड फॅट म्हणू आपण त्याला. आणि हा आहे अनसॅच्युरेटेड फॅट, कारण याच्यामध्ये हायड्रोजनची संख्या इथल्यापेक्षा 4 ने कमी आहे. अनसॅच्युरेटेड ऑइल्स हे अनसॅच्युरेटेड असतात, तर फॅट किंवा डालडा किंवा घी, ज्याला वनस्पती घी म्हणतो आपण, ते सॅच्युरेटेड असतात. हे वनस्पती घी बनवण्यासाठी अशा पद्धतीनं कुठलं तरी एखादं ऑइल घेऊन त्याचं सॅच्युरेशन केलेलं असते, म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड केला जातो, आणि त्या क्रियेला म्हणतात हायड्रोजिनेशन. उदाहरणामध्ये ह्या लिनोलिक ॲसिडचंच उदाहरण घेतलं तर लिनोलिक ॲसिडमध्ये हायड्रोजन गॅस सोडून 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जर प्लॅटिनम किंवा निकेल ह्या कॅटलिस्टचा वापर करून आपण रिॲक्शन केली तर आपल्याला स्टिअरिक ॲसिड म्हणजे एक सॅच्युरेटेड फॅट मिळेल, आणि हा सॅच्युरेटेड फॅट नॉर्मल टेम्परेचरला सॉलिड रूपात असेल. आपल्याला माहित आहे नेहमीच्या जीवनातले आपले ऑइल हे लिक्विड रूपात असते, तर आपण जे ऑइल्स खातो ते सर्व अनसॅच्युरेटेड ऑइल्स असतात, आणि त्यांचं रूपांतर तर अनसॅच्युरेटेड ऑइलचं रूपांतर सॅच्युरेटेड फॅटमध्ये करण्यासाठी त्यामध्ये हायड्रोजन ॲड केला जातो. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी मी इथं 2 न गुंतोय, आणि ही जी क्रिया आहे याला म्हणतात हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल. सोप्या भाषेत ही रिॲक्शन आपण अशा पद्धतीने लिहू शकतो: व्हेजिटेबल ऑइल ची रिॲक्शन हायड्रोजन सोबत केली, ती करत असताना 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, निकेल किंवा प्लॅटिनमचं पावडर ॲज अ कॅटलिस्ट वापरलं, म्हणजे उत्प्रेरक म्हणून निकेल किंवा प्लॅटिनम टाकला, तर आपल्याला वनस्पती घी मिळतो. वनस्पती घी म्हणजेच सोप्या भाषेत डालडा. वनस्पती तूप मिळवण्यासाठी ही अशा पद्धतीची अभिक्रिया केली जाते. या अभिक्रियेमध्ये सुद्धा हायड्रोजन व्हेजिटेबल ऑइलमध्ये ॲड होतो, म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची ॲडिशन रिॲक्शनच आहे. थोड्या वेळापूर्वी आपण ॲडिशन रिॲक्शन
म्हणजे समावेशन अभिक्रिया पाहिली. आता पाहू सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे प्रतियोजन अभिक्रिया. प्रतियोजन म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसरा येणे. या अभिक्रियेमध्ये कुठला तरी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची रिॲक्शन दुसऱ्या रिॲक्टंट सोबत होते आणि एका हायड्रोजनच्या जागी तो रिॲक्टंट येतो. आता यापूर्वीची अभिक्रिया फक्त अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सच्या बाबतीतच झाली होती, कारण आपण पाहिलं होतं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर ती संयुगे अस्थिर असतात आणि ते बॉन्ड तोडून टाकून लवकरच सिंगल बॉन्ड बनवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यामुळं तशा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये फक्त ॲडिशन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही मात्र सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये होत असते. जनरली सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे संतृप्त किंवा संपृक्त हायड्रोकार्बन यांना अभिक्रियेची आवश्यकता नसते, कारण ते स्थिर असतात. पण जर त्यांची रिॲक्शन एखाद्या हायली रिॲक्टिव्ह रिॲक्टंट सोबत झाली तर मात्र त्यांना नाईलाजाने हायड्रोजन द्यावा लागतो आणि त्याच्या जाग्यावर तो रिॲक्टंट घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल, जर मिथेन ची रिॲक्शन क्लोरीन गॅस सोबत झाली, ही रिॲक्शन सहजासहजी होणार नाही. तर यासाठी क्लोरीन हा हायली रिॲक्टिव्ह गॅस वापरलेला आहे आणि त्यासोबत सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश सुद्धा वापरावा लागतो. म्हणजे ही रिॲक्शन होण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असेल. तर अशा वेळी हा मिथेन नाईलाजानं याच्याकडचा एक हायड्रोजन देऊन टाकतो आणि मिथिल ग्रुप बनवतो. मिथिल ग्रुपला एक चौथा हायड्रोजन जो इथं होता तो निघून जाईल आणि त्याची जागा क्लोरीन घेईल. अशा पद्धतीनं आपल्याला मिळाला क्लोरोमिथेन आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होईल. अशाच पद्धतीनं जर ही रिॲक्शन पुढे चालू ठेवली तर हा क्लोरोमिथेन पुढे परत क्लोरीन सोबत रिॲक्शन करेल आणि डायक्लोरोमिथेन बनवेल. हा डायक्लोरोमिथेन म्हणजे दोन क्लोरीन असलेला मिथेन परत रिॲक्शन करेल आणि ट्रायक्लोरोमिथेन, ज्याला क्लोरोफॉर्म या नावाने सुद्धा ओळखले जाते, तो बनेल. याचं नाव होतं नुसतं क्लोरोमिथेन. हा दुसरा तयार झालेला डायक्लोरोमिथेन. आता मिळाला ट्राय म्हणजे तीन क्लोरीन असलेला क्लोरोमिथेन. ही रिॲक्शन अशीच पुढे चालू दिली तर आपल्याला मिळेल टेट्रा क्लोरोमिथेन CCl4. म्हणजे जर मिथेन गॅसची अभिक्रिया क्लोरीन वायूसोबत हवेच्या सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात झाली तर आपल्याला एक मिक्सचर मिळते आणि त्या मिक्सचरमध्ये एकूण 5 प्रकारचे संयुग आपल्याला मिळतात. कोणकोणते 5 प्रकार? टेट्राक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, क्लोरोमिथेन आणि स्वतः मिथेन. अशा पद्धतीनं 5 प्रकारचे प्रोडक्ट असणारा
एक मिश्रण आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. तर या अभिक्रियेमध्ये प्रत्येक वेळी एका हायड्रोजनची जागा एका क्लोरीननं घेतली आणि त्यामुळं या अभिक्रियेला प्रतियोजन म्हणजे एकाच्या ठिकाणी दुसरा येणे अभिक्रिया असं म्हणतात. तर या दोन अभिक्रियांमध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि घरच्या घरी ॲडिशन रिॲक्शन अवश्य करून पहा, कारण त्यासाठी लागणारे तेल, डालडा आणि टिंक्चर आयोडीन हे सहजरित्या आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.